आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर. बातमी मुंबईत नाही येते. मुंबईच्या राजकीय वर्तुळात आता एक नवी ठिणगी पडली आहे. कामाठीपुरा. होय, मुंबईतली एक वस्ती जिचा उल्लेख फारसा होत नाही, ज्याबद्दल फारसं बोलणं टाळलं जातं, मात्र तिथेही रोज सुरू असतो संघर्ष जगण्याचा आणि मरण्याचाही. कधी पोट आहे म्हणून, कधी असहाय्यता, तर कधी हतबलता. इथल्या 9 गल्ल्यांमध्ये प्रचंड गजबज असते. आता हाच कामाठीपुरा मात्र राजकारणात डोकवायला लागलाय. संजय राऊत म्हणाले, भाजप कामाठीपुरामध्ये उभी राहिली आहे. राऊतांच्या या वक्तव्यावरनं कामाठीपुराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला मात्र चिडल्या आहेत. पाहूयात. एक तर अर्धी काँग्रेस त्याने भाजपात सामील करून घेतलेली आहे आणि उरलेल्या ठिकाणी ते युती करतायत त्यांच्याबरोबर सरळ MIM बरोबर. बघा, MIM बरोबर सुद्धा भाजपनं कधी युती केली आहे का मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर मला माहीत नाही, पण महाराष्ट्रामध्ये नवा पॅटर्न आहे. भाजपला कोणीही चालतो. भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायचा. कोणी या. संजय राऊत म्हणतात, भाजप कामाठीपुरामध्ये उभी आहे. भाजपनं अंबरनाथमध्ये काँग्रेसशी आणि अकोटमध्ये MIMशी युती केल्यानंतर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्यामध्ये कामाठीपुराचं नाव घेतल्यानं एक नवा वाद पेटलाय. कामाठीपुरा ही मुंबईतील वेश्यावस्ती म्हणून ओळखली जाते. त्या कामाठीपुराबद्दल संजय राऊतांनी वक्तव्य केल्यानं शिंदेंची शिवसेना चिडली आहे. थेट कामाठीपुरातून संजय राऊतांना इशारा देण्यात आलाय. शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे, कामाठीपुराला बदनाम करू नका. कामाठीपुरा भागाचं शिंदेंच्या शिवसेनेच्या आशा मामेडी प्रतिनिधित्व करतात. त्यांनी संजय राऊतांना चांगलंच सुनावलंय. त्या म्हणतात, स्वतःची शेज वाचवण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी संजय राऊत असं नाटक करतात. ची मुलगी याची कनेक्टिव्हिटी कुठेतरी असणार त्या विभागात. त्याला इतिहास माहिती आहे का? कामाठीपुराचा काय इतिहास आहे तो इतिहास जर माहिती असला असता, हा स्वतःला एडिटर समजतो, प्रमुख सामनाचा आता तो प्रमुख झालेला आहे, नेता समजतो, उद्धव साहेबांचा राईट हँड समजतो. अरे पण जरा स्टेटमेंट करताना थोडा विचार कर ना. सगळ्या महिला, कॉमन महिला सुद्धा तुला शिव्या घालतात दिवस रात्र. थोडा विचार करून बोलावं यांनी. आज ही लोक जेव्हा एवढा ग्रे एरिया म्हणून घोषित करतात, त्यावेळेला आम्ही जेव्हा कुठे जातो, रिप्रेझेंट करतो कामाठीपुराला, आम्हाला नक्कीच त्रास होतो. का? कारण लोकांचा दृष्टिकोन त्या जागेवर बघायचा वेगळा असतो. आज बरीचशी नवीन माझे मित्रमैत्रिणी जे बाहेर राहतात, ती लोक जेव्हा येतात, ती लोक म्हणतात, अरे लोक काय एवढं बदनाम करतात कामाठीपुराला, जे इकडे काय आहेच नाही तसं. आणि तरी आणि एवढं मोठं पद तुम्ही घेऊन बसलाय, एवढं तुम्ही म्हणताय आम्ही एका मोठ्या पक्षाचे नेते आहोत, असं वक्तव्य करण्यापूर्वी थोडा विचार तरी करावा. कामाठीपुरा हा दक्षिण मुंबईतला ग्रँट रोड मधला एक भाग. ब्रिटिश काळात, विशेषतः 19व्या शतकात हा परिसर मुंबईतला रेड लाईट भाग झाला. इंग्रज अधिकाऱ्यांच्या मनोरंजनासाठी इथं नाचणाऱ्या महिलांचा मेळा भरायचा. अरुंद गल्ल्या, जुन्या इमारती आणि दाट लोकवस्तीचा हा परिसर. या भागात 16 गल्ल्या आहेत. त्यापैकी 9 गल्ल्यांमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असतो. तर इथे अनेक स्थलांतरित मजूरही राहतात. अनेक महिला इथं वेश्या व्यवसाय करतात. संजय राऊतांनी भाजप कामाठीपुऱ्यात उभी आहे असं म्हणताच पाठोपाठ जयंत पाटलांनीही भाजपला पिंजऱ्यातल्या मास्तरांची उपमा दिली आहे. त्याच भाषणात भाजपवर जयंत पाटलांनी शेरोशायरीही केली. मी मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुंतुन हातात घेऊन सर्वात पुढे उभा राहायला लागला. तशी अवस्था झालेली आहे. हे सांगायचे की नाही, खाने न दूंगा, खाऊंगा न खाऊंगा न खाने दूंगा. यासाठी ये बंद करने आए थे तवायफों के कोठे, मगर सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. राजकारणात अचानक आता कामाठीपुरा, पेजेला आणि शेजेला तवायफों की कोठी या उपमा सध्या जोरात सुरू झाल्या आहेत. त्याबद्दल आरोप प्रत्यारोप असतील, आक्षेपाचे मुद्देही असतील, मात्र सारांश काय, तर राजकारणात नीतिमत्ता उरली नाही. ऋतिक गवाणकर, NDTV मराठी, मुंबई.